करण्याच्या अगोदर आपल्या सगळ्याला माहिती आहे की अनेकाकडून अनेक अफवा पसरवण्यात आल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अफवा म्हणजे भुमरे साहेबांचा मतदारसंघ हा जालना लोकसभेला, इकडे त्यांचं काय काम आहे। परंतु या ठिकाणी मला सांगायला विशेष आनंद वाटतो, वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ असो, गंगापूर रत्नापूर विधानसभा मतदारसंघ असो, या विधानसभा मतदारसंघाने असं ठरवलं। एकदा तर मला वाटतं बोलणारे सर बोलले सुद्धा होते की पैठण जरी संघ आपल्याकडे आहे आणि आपण सर्वांनी त्याची जाणीव सुद्धा होऊ दिलेली की पैठण आपल्याकडे आहे का नाही आहे। अरे तो आपल्या मी एका काटे पिंपळगावच्या भाषणातही बोललो होतो, तो काही काश्मीरमध्ये थोडंच पैठण पैठण सुद्धा आपल्या जिल्ह्याचं एक अविभाज्य अंग आहे। आता योगायोगाने मतदारसंघाची फायदी होते, आता आपण नाही का बावळगाव यांच्याकडे। त्याच्यामुळं मित्र हो, सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या खोट्या अफवांना, या रिकामचोट अफवांना बळी न पडता आदरणीय खासदार साहेबांना प्रचंड मताने विजय केलं। खरं म्हणजे तुमचे मनापासून धन्यवाद। आता खासदार साहेबांचा जो सत्कार झाला, मी म्हणतो तो त्यांचा सत्कार नाही, तो तुमचा सत्कार आहे। तुमच्यामुळे ते खासदार झाले हे ध्यानात। पैठण तालुक्याचे आमदार असताना, कारखान्याचे चेअरमन असताना, आता तो विषय तर आता बोलण्यासारखा मी फार बोलणार नाही, कारण आमदार साहेबांना माहिती त्या खोलात मी जाणार नाही। त्याच्यामुळे फक्त एकच सांगतो की पालकमंत्री असताना त्यांची जी कामं आहेत आणि ती कामं अधिक आदरणीय आमदार महोदय यांची कामं, गंगापूरचे आदरणीय आमदार बम साहेब यांची कामं, या सगळ्यांच्या कामा प्लस झाल्यामुळं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळं 1.5 लाखाच्या मताधिक्याने आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी निवडून आलेले। आपल्या गावचं आदरणीय खासदार साहेब उदाहरण घ्यायचं असलं आमच्या 2 गावाचं, तर जवळजवळ मधल्या काळामध्ये जवळजवळ 28-29 रस्ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी आलेले। माझे 3 सोडून द्या, तर ते 28 ते 29 आले। त्याच्यानंतर जवळजवळ 150 विहिरी आले, म्हणजे माझ्यावर काट मारला नव्हता 150 विहिरी। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गाय गोठे वगैरे याची कल्पनाच नाही केलेली बरे, म्हणजे ते सांगतात ते रोजगार हमी, आम्हाला मान्य यापूर्वी रोजगार हमी काम कमी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही, पण आता साहेब त्यांच्या भाषणात सांगतील थोडक्यात 3 लाखाच्या 4 लाख लागन तेवढं भरभरून अशा प्रकारचं आता 5 झाले पहा, म्हणजे काय मनापासून जोरदार टाळ्या, म्हणजे 5 लाख रुपये झाले। म्हणजे अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। का केलं? ग्रामीण भागामध्ये राहणार शेतकऱ्यांचा पुत्र, खेड्यामध्ये सर्वसामान्यांची जाणीव असलेला असे हे आदरणीय खासदार साहेब, म्हणून त्यांना ते वाडी वस्तीवरच्या लोकांची जाणीव होती। एखाद्या औरंगाबाद सिटीमध्ये किंवा मुंबईच्या शहरामध्ये जे पालकमंत्री पूर्वी झाले तुम्हाला माहिती, त्यांना काय जाणीव आहे, हाय फाय एसी मध्ये बसायचं, इथे यायचं आणि काय काय करायचं ते हे बोलले। आता मला नाही बोलता येत, लहान तुझे मोठा घास येतो, परंतु ज्यावेळेस आदरणीय भुमरे साहेब पालकमंत्री झाले माझ्या मित्रांनो, आणि त्या रोजगार हमी खात्याला त्यांनी एवढं मोठं केलं, छोट्याचं मोठं कसं करता येतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय भुमरे साहेब आहे। आणि असे हे भुमरे साहेब एवढं आले, आपल्या गावाला त्यांनी भेट दिली आणि निश्चितपणाने या पुढच्या आणि याच्या पुढे ते सदतीत ज्या वेळेस आपण बोलू त्यावेळेस ही राम लक्ष्मणाची गुळगुळी निश्चितपणे येईल, यात कोणती शंका असण्याचं चालत नाही। कारण माझं तुमचं एवढं जिल्ह्यात नाही इतरत्र एवढं नावलौकिक झालं, त्याची पुण्याई आज आपण 1.5 लाख मताने या ठिकाणी खासदार झाला, ते जाणार ही पुण्य लागतं। आता तुम्ही येडे बाबडीचे बी पेराच्या झाडाला म्हणणार का येऊ द्या आंब्याचे फळ कसे येतील, जसं पेरल तसंच उगवतं, तसं तुम्ही चांगलं पेरलं म्हणून या ठिकाणी चांगलं निर्माण झालेलं आहे। असो आमच्या दोन्ही गावाच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वर करो आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, यासाठी आमचं ग्रामदैवत भगवान श्री संकटेश्वराने आपल्याला भरपूर आयुष्य आणि उत्तम धनसंपदा आरोग्य प्रदान करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपले आदरणीय आमदार यांचा काल वाढदिवस झाला, मी काल मुद्दामच तुम्हाला फोन केला नाही, कारण आज तुम्ही या ठिकाणी येणार होता, म्हणून आमच्या दोन्ही गावाच्याच नाही माझ्या सरकारच्या आपल्या सर्वांच्याच वतीनं त्या दयाघन पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी एकच विनम्र प्रार्थना करतो की बा पांडुरंगा आदरणीय आमदार महोदयांना सुद्धा भरपूर आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी काही मागण्या 2-4 प्रकारच्या आलेल्या आहेत, त्याचा ओप करून या ठिकाणी
की आमचं गाव हे धरणग्रस्त असलेलं गाव आहे. आणि या धरणग्रस्त असलेल्या गावामध्ये आमदार साहेब साधारणतः काहीची 2 एकर, काहीची 2-3 एकर, काहीची 1.5 एकर अशी जमीन संपादित यापूर्वी झालेली आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की अक्षरशः 2-2 एकर जमीन संपादित केली, परंतु काहीची 4 एकर, काहीची 5 एकर अशा प्रकारचं पाणी कायमस्वरूपी साहेब या ठिकाणी राहते. त्याच्यामुळे आमची विनंती की याचा फेर सर्वे करून जी जमीन कायमस्वरूपी पाण्यामध्ये राहते त्याचा मोबदला शासनाने त्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे, ही आग्रहाची विनंती या निमित्ताने करतो. आणि दुसरी गोष्ट 10-12 वर्षापासून ज्यांच्या शासनाने ताब्यात न घेतलेल्या जमिनी, परंतु ज्याच्यामध्ये पाणी आहे त्याचं जे काही पिकाचं नुकसान वगैरे होत आहे ते पिकाचं नुकसान जे येतं ते शासनाने त्याची भरपाई करून देण्याच्या बाबतीत हे 2 महत्वाचे मुद्दे. बाकीचे मुद्दे आपण कधी एकमेकाला सांगू शकतो, तो काही विषय असण्याचं कारण नाही. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आपण सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा दोन्ही गावाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि त्यांनी विम्याचं सांगितलं. विम्याची गंमत अशी, आमच्या गावात मध्ये गट नंबर 34 समजा मधुकर काशीनाथ वालतुरे, दिलीप काशीनाथ वालतुरे. आता त्याच्यात काय झालं, मधुकर काशीनाथ वालतुरेला जमीन एकच, गट नंबर एकच, मला विमा मिळाला आणि त्यांना विमा मिळाला. म्हणजे अशा बऱ्याच प्रकार या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 50-60% पुढे आमचं जनता जनार्दन हे पीक विम्यापासून वंचित आहे. तर माझी हात जोडून विनंती आहे आमदार महोदय आपल्याला की त्या बाबतीत आपण कारवाई करून आदरणीय खासदार महोदय सुद्धा कारवाई करतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बऱ्याच जणांना आपण जी काही कामं केली त्या कामाचा कृतज्ञता भाव कसं राहतं, उपकार करण्याची जाणीव असली पाहिजे. कृतज्ञता आणि कृतज्ञता म्हणजे ज्ञ आणि ज्ञ एवढाच फरक आहे. तर कोणी कृतज्ञ होतं, कोणी कृतज्ञ होतं. आता ज्याला कसं व्हायचं ज्याने त्याने ते ठरवायचंय. परंतु आमच्या भागातील मंडळी ही कृतज्ञ भाव असलेली माणसं आहे. ज्याने काम केलं त्याचं भलं व्हावं म्हणून निदान सदिच्छा. कारण सत्कार कोणाचा करावा साहेब, ज्याच्या हातून सत्कार्य होतं ना अशाच माणसाचा सत्कार झाला पाहिजे. आणि आपल्या हातून तर सत्कार झालेला आहे, त्याच्यामुळे चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. मी विश्वकर्मा गणेश मंदिर परिसरला तेवढं आदरणीय आमदार महोदयांनी दिली तर ते विघ्नार्थ गणेश मंडळाला विनंती करीत ताबडतोब आपण मी सांगतो आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर राम मंदिर परिसरामध्ये पेवर ब्लॉक दिले तर राम मंदिर जन्मोत्सव समितीने आदरणीय खासदार साहेबांचा करायचा. मी सांगितलं घ्या